नमस्कार महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षक बंधू आणि भगिनींनो, पवित्र पोर्टलवर नवीन बुलेटिन आलेलं आहे. कोर्ट केसबाबतची ही अपडेट आहे. काय तक्रार निवारण झालेलं आहे या संबंधाने सविस्तर वृत्त जाणून घेऊया. याकरिता बंधू भगिनींनो, व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज प्रवीण यादव ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण शिक्षक भरती संबंधातील सविस्तर वृत्त तुम्हाला या आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. तर चला बंधूंनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्र हो, अशी वृत्त आहे की शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक 14 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झालेलं आहे. आणि हे जरा आपण उशिरा व्हिडिओ बनवित आहोत, परंतु तुम्ही समजून घ्या की पवित्र पोर्टलद्वारे दिनांक 25/2/2024 रोजी घोषित करण्यात आलेल्या निवड यादी संदर्भात याचिका माननीय उच्च न्यायालय मुंबई व माननीय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल झालेल्या आहेत. या संदर्भात उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे झालेल्या युक्तिवादाअंती माननीय उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश केलेले आहेत. प्राप्त दिनांक 12 मार्च 2024. या संदर्भात उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे झालेल्या युक्तिवादाअंती माननीय उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश घेऊन ही भरती सुरू ठेवायची आहेत. न्यायालय निर्देश वा शासन निर्देश यानुसार पुढील कारवाई होईल. तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त तक्रारची अर्जाची छाननी करून यथोचित निर्णय संबंधितांना कळवण्यात येईल. तक्रार निवारण किंवा अन्य मुद्द्यासंदर्भात नेमून दिलेल्या ईमेल ॲड्रेसचाच वापर करावा. अशा प्रकारचे हे नोटिफिकेशन पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रकाशित झालेलं आहे. याचाच अर्थ ज्या ज्या उमेदवारांनी ईमेलच्या माध्यमातून तक्रारी केलेल्या होत्या त्याच ईमेलवर तुम्हाला तक्रारीचं निवारण केलं जाईल, अशा प्रकारे हे वृत्त आहे. बंधू भगिनींनो, या संबंधाने एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावयाची आहे. मागील काही दिवसाआधी जे पात्रताधारक आहेत त्यांनी शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्याशी भेट घेऊन ही भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याबाबत विनंती केलेली होती. या संदर्भाने येणाऱ्या दिवसामध्ये जी आचारसंहिता सुरू झालेली आहे लोकसभेच्या निवडणुकीची, या संदर्भामध्ये ही प्रक्रिया सुरू राहणार की कसे, यामध्ये विचार करायचा जर झाला तर राज्य शासनाचे म्हणणे आणि कोर्टाचे म्हणणे या दोघांमधून मध्यम मार्ग काढणे अगदी गरजेचे आहे. न्यायालय निर्देश व शासन निर्देश यानुसार ही पुढील कार्यवाही मात्र इथे करण्यात येईल. याकरिता आचारसंहितेमध्ये ही भरती प्रक्रिया कशी सुरू करता येईल, तर मागील 2 व्हिडिओमध्ये या संबंधाने आपण चर्चा केलेली होती की शिक्षण आयुक्तांनी निवडणूक आयोगाकडे अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवलेला आहे की ज्यामध्ये आपली भरती प्रक्रिया सुरू राहील, परंतु त्यांच्याकडून अजूनही अद्याप अपडेट आलेली नाही आहे. लवकरच त्यांच्याकडून आपल्याला अपडेट प्राप्त होईल, त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ बनवून नक्की पाठवेन. तर बंधू भगिनींनो, येणाऱ्या दिवसामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय येईल अशा आशेसहच आपण परत शिक्षक भरतीतील काही नवीन तक्रारी, अडचणी किंवा काही अपडेट्स आल्या तर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ बनवून तुम्हाला कळवू. तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक्यू.